सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मंगला मावशी, पंकज आणि कावेरी घरामध्ये बसलेले असतात. तेवढ्यात दरवाजावर टकटक असा आवाज येतो. पंकज म्हणतो की या वेळेला कोण आला असेल. तर लगेच मंगला मावशी म्हणते की गुरव काकी आली असेल आणि पंकज हा दरवाजा उघडतो. तेव्हा रमा ही बॅग घेऊन आल्याचे बघताच कावेरी आणि मंगला मावशीला मोठा धक्का बसतो. की कावेरी समोर येत म्हणते की रमा, तू अशी अचानक आणि या वेळेला काय झालं बाळा, ये ये. आणि रामाला कॉटवर बसवते तर मंगला मावशी पाणी देते. पंकज म्हणतो काय झालं, त्या शशिकांतने त्रास दिला का, थांब त्याला आता जाऊन सांगतोस. तर मंगला मावशी म्हणते की अहो काय झालं ते तर कळू द्या. तेव्हा रमा म्हणते की आई माझं चुकलं, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि यांचं माझ्यावरती प्रेम नाहीये. ते ऐकून कावेरीला मोठा धक्का बसतो. रामा म्हणते की त्यांनी माझ्याशी लग्न करून माझ्यासोबत दया केली, ते माझ्यासोबत तडजोड करत होते. रमा म्हणते त्यांचं तर खरं प्रेम हे रेवावर आहे. रमा म्हणते की त्यांचं रेवावर प्रेम होतं आणि अजूनही आई असे म्हणत रमा ही कावेरीच्या मांडीवरती रडू लागते. इकडे आई आजी, शशिकांत आणि रेवा दारू पिऊ लागतात आणि हसतच आई आजी म्हणते की सगळं आता आपल्या मनासारखं झालंय. तेव्हा रेवा म्हणते की आई आजी तुम्ही तर काय फंटॅस्टिक ॲक्टिंग केली. तेव्हा खुश होऊन आई आजी हसू लागते. शशिकांत म्हणतो की माझी आई जर नटी असती ना, इंडस्ट्री हलवून सोडली असती. तेव्हा हसतच आई आजी म्हणते गपरे. आई आजी म्हणते की आता फायनली रमा या घरातून गेलेली आहे आणि आता रमासोबत अक्षयचा डिवोर्स होणार आणि रेवा या घरची माझी सून होणार. तर लगेचच रेवा म्हणते की मी सुद्धा खूप खुश आहे आणि शशिकांत म्हणतो की चला मग आपण डान्स करूयात. तेव्हा आई आजी म्हणते की नको नको, घरात खूप भयान शांतता आहे आणि आपण असं नाचलो तर ती वाईट दिसेल. इकडे आता हाताला पट्टी बांधलेला अक्षय हा त्याचा हात डोक्याला राहून रामाच्या आठवणीत रडत असतो. रामाचे बोलणे हे अक्षय समोर येत असते. रामाने सांगितलेले असते की इथून पुढे माझ्या एकटीनेच मला माझं आयुष्य जगायचं आहे आणि जे काही होईल ते माझं एकटीनेच होईल. रामाने सांगितलेलं असतं की माझं जग तुमच्यापेक्षा खूप वेगळं आहे आणि झोपडी आणि काचेचा महाल यांची बरोबरी नाही होऊ शकत. तर लगेचच रामा ही तिची बॅग घेऊन कशी निघून गेली आणि आपण कसे फक्त रामाकडे बघतच राहिलो हे अक्षयच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा इकडे सीमा आता अक्षयला भानावर आणत म्हणते की अक्षय काय ठरवलंच आहे तू आता. तर अक्षय म्हणतो की आत्ता मला काहीच सुचत नाही आणि कळतही नाहीये. सीमा म्हणते की ते मला दिसतंय, पण जा तू रामाला घेऊन ये. तेव्हा अक्षय म्हणतो की माझ्या भूतकाळातली माझी सर्वात मोठी चूक मी रामाला सांगितली नाही. अक्षय म्हणतो की मी रामाला माझी चूक सांगण्याचा खूप प्रयत्न करायचो, पण मला वाटायचं की मी जर रामाला हे सांगितलं तर ती कशी रिॲक्ट करील, म्हणून मला ते सत्य तिच्यासमोर आणताच आलं नाही. तेव्हा सीमा म्हणते की असं काही नाही होणार अक्षय, रामा ही खूप समजूतदार मुलगी आहे, ती व्यवस्थित तुला समजून घेईल, फक्त तू तिला व्यवस्थित समजून सांग. अक्षय म्हणतो की ती समजूतदार आहे पण वेळ चुकली नाही आणि असं म्हणतात ना, कुठलंच सिक्रेट सत्य आयुष्यात टिकून राहत नाही, तेच झालं. अक्षय म्हणतो की कुठल्या न कुठल्या स्वरूपात ते लोकांसमोर येतच आणि पटकन आता अक्षय हा व्हायबल होत पुन्हा उठून आईसमोर येतो आणि सीमासमोर येताच अक्षय बोलतो की रमा ही माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती आहे, तेव्हा मी तिला आणायला जाणारच. असे म्हणत आता अक्षय लगेचच रमाला आणायला जातो. तर आता इकडे जान्हवीसुद्धा रमाच्या आठवणीने रडत असते. तेव्हा आरती आणि आनंद आता जान्हवीला समजावू लागतात. आरती म्हणते की जान्हवी वहिनी तुम्ही रडू नका, रमा येईल लवकर. तर आनंद म्हणतो की जान्हवी आज पहिल्यांदा रामाच्या आठवणीत, रामासाठी मी तुला रडताना घरामध्ये पहिल्यांदा बघितलंय आणि रामासाठी आज खऱ्या अर्थाने तू हर्ट झालीस मला माहिती. पण आनंद म्हणतो की आता आपण तरी काय करणार तूच सांग. तर रडतच जान्हवी म्हणते की रामाला मी खूप त्रास दिलाय, तिला खूप इरिटेट केलं मी. जान्हवी म्हणते की तिच्या 2 वेण्यावरून मी तिला किती बोलले आणि खरंच मला खूप वाईट वाटतं. जान्हवी म्हणते की कसं वागायचं, कसं बोलायचं हे सर्व मला रामाने शिकवलं, समजूतदारपणा कसा घ्यायचा हे रामाने मला शिकवलं. असं म्हणत आता जान्हवी रडत असते. रमाकांत म्हणतो की रमा ही आपल्या घरात सगळ्यांना समजून घ्यायची आणि आपल्या घरात अन्याय सहन करणारे आणि अन्याय करणारे हे 2 गट पडले होते. रमाकांत म्हणतो की काही जरी झालं तरी अक्षयने रामाला या घरात आणलंच पाहिजे, नाहीतर या घराचे 2 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर इकडे लगेचच अक्षय हा दरवाजात येऊन त्याची गाडी चालू करतो आणि गाडीतून रमाला आणण्यासाठी जाऊ लागतो. तेव्हा जात असताना अक्षयच्या डोळ्यासमोर रमाला सांगितलेले आठवते. अक्षय म्हटलेला असतो की रमा मी लवकरच एक गोष्ट तुझ्या समोर आणणार आहे. तर रमा म्हणते काय. तेव्हा अक्षय हा रमाच्या गालाचा किस घेतो आणि म्हणतो की काही नाही. तर इकडे आता कावेरी रमाला समजावत असते आणि म्हणते की रमा तो एक भूतकाळ होता, तू ते का धरून ठेवतेस. तेव्हा रमा म्हणते की तो भूतकाळ असू नाही तर वर्तमान काळ, पण नात्यामध्ये जर असं
कडूपणा आला तर ते नातं जास्त दिवस नाही टिकत आई. रमा म्हणते की यांनी सुद्धा मला सांगितलं नाही म्हणजे नक्कीच यांच्या सुद्धा मनात काहीतरी असलच. तेव्हा कावेरी म्हणते की अगं असं काहीच नाहीये, तू का एवढं लावून धरतेस. तेव्हा रमा म्हणते की आई तुला काहीच माहिती नाही, तू का त्यांची बाजू घेतेस. तर लगेचच मंगला मावशी आणि पंकज म्हणतात की आम्हाला माहीत होतं हे. तेव्हा ती ऐकून रामाला मोठा धक्का बसतो. तर लगेचच रमा ही मंगला मावशी आणि कावेरी समोर येत म्हणते की आई तुला सुद्धा हे माहीत होतं का. तेव्हा कावेरी खाली मान घालते तर रमा म्हणते बोल नाही. इकडे आता शशिकांत खूप दारू पित असतो आणि म्हणतो की त्या रामाला या घरातून अखेर घालवलंच. नयनाच्या बाबतीत सुद्धा त्या रामाने मोठी ढवळाढवळ केली होती आणि मी आता लवकरच रामाला बेघर करील. तर आई आजी म्हणते की आता सगळं काही चांगलं होणार आहे बरं का. तर शशिकांत म्हणतो की रेवा स्पेशल बाहेरून काहीतरी खायला मागव. तेव्हा रेवा म्हणते की बाबा मी ऑर्डर दिली असती पण घरात दुःखाचं वातावरण आहे. तर आजी म्हणते की तू काय नको काळजी करू रेवा, जा घेऊन ये काहीतरी खायला. तर शशिकांत म्हणतो की येस सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं. इकडे आता रमा ही सर्वांना ते सत्य माहीत होतं हे समजताच पटकन खाली बसते. तेव्हा सर्वजण पुन्हा रमाला समजावू लागतात. तर आता कावेरी म्हणते की रमा समजून घे. तर रमा म्हणते की आता समजून घ्यायचं काय राहिलंय आणि ये इथेही मी आता नाही राहू शकत. रमा म्हणते की हे तुम्हाला माहीत होतं आणि ही गोष्ट मला अंधारात कळल्यानंतर माझ्यावरती काय बेतेल हे तुम्हाला कळलं नाही का. तर कावेरी म्हणते की अगं त्यांचं तुझ्यावरच प्रेम आहे. तेव्हा रमा म्हणते नाही माझ्या नवऱ्याचं दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम आहे हे मला कळल्यावरती माझ्यावरती काय वेळ येईल याचा तुम्ही विचार केला का. त्यांना रेवासोबत लग्न करायचं होतं हे मी मनाला लावून नको घेऊ का आई, तूच सांग बरं. तर रमा म्हणते की इथे सुद्धा माझं कोणीच माणूस नाही आहे आणि आता मला सुद्धा इथे राहायचं नाही असे म्हणत आता रमा तेथून सुद्धा निघून जाऊ लागते. तर रमा दरवाजा उघडून जाऊ लागते. तेवढ्यात दरवाजात अक्षय आलेला असतो. तेव्हा अक्षयला बघताच कावेरी आणि मंगला मावशीला आश्चर्याचा आणि सुखद धक्का बसतो. तर अक्षय म्हणतो रमा. तर रमा म्हणते की बघा ना हे सुद्धा. तर रमा लगेच भानावर येते आणि अक्षयकडे बघू लागते. त्यानंतर अक्षय हा रमाला हात जोडत म्हणतो की रमा मला तुला खरंच सगळं खूप सांगायचंय, चल घरी. तर अक्षय कावेरी आणि मंगला मावशीला म्हणतो की सांगा ना हिला, मी हिला खूप समजून सांगणार आहे. तर आता लगेचच मंगला मावशी रडू लागते. तर रमा ही रागाने अक्षयकडे बघत असते. रडतच मंगला मावशी म्हणते की किती काळजी आहे त्यांना बघ रमा, ते तुला परत न्यायला आलेत. तर अक्षयने रमासमोर हात जोडलेले असतात. पंकज म्हणतो की अगं रमा आता तरी राग सोड, बघ ते हात जोडून तुझी विनवणी करतायत. तर रागाने रमा ही दरवाजा बंद करून घेते. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा असं करू नकोस, मला तुझ्यासोबत बोलायचं, दरवाजा उघड. तर रमा म्हणते की मी दरवाजा नाही उघडणार. अक्षय म्हणतो की ठीक आहे, जोपर्यंत तू दरवाजा उघडत नाही तोपर्यंत मी इथेच बसून तुझी वाट बघत बसेन. तर कावेरी पुढे येत म्हणते की अगं रमा असं काय करतेस, जावई बापू आहेत ते. तर रमा म्हणते की मला काहीच माहिती नाहीये आई. रडतच मंगला मावशी म्हणते की रमा या घरचे ते जावई बापू आहेत हे तुला बरं दिसतं का. पंकज म्हणतो की रमा जे काही बोलायचं ना ते आपण आपल्या घराच्या आत चार भिंतीत बोलूयात. पंकज म्हणतो की जावई बापूंना घराच्या बाहेर ताटकळत ठेवत जगाला कशाला तमाशा दाखवायचा. तर रमा म्हणते की मी आता दरवाजा उघडणार नाही, या घराचा दरवाजा त्यांच्यासाठी कायमचा बंद झालाय आणि माझ्या मनाचं दार सुद्धा त्यांच्यासाठी बंद झालंय. तेव्हा ते बोलणे ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो. तेव्हा अक्षयने आई आजीला सांगितलेले असते की जिथे रमा ना तिथेच अक्षय, कारण तिच्या प्रत्येक सुखदुःखात मी तिचा वाटेकरी आहे. अक्षयने आपल्याला कसे आगीतून बाहेर काढून आपला जीव वाचवला होता हे आता रमाच्या डोळ्यासमोर येतं आणि ते सर्व आठवून रमा आता दरवाजाला टेकून रडत असते. तर आता इकडे रेवा ही खाण्यासाठी किचनमध्ये आलेली असते आणि ते खायचे सर्व पदार्थ घेऊन रेवा आता तिथून जाऊ लागते. तेवढ्या ताब्यात तिथे येतो आणि म्हणतो की रेवा मी तुला सांगितलं होतं त्या फोटोचा तू दुरुपयोग करायचा नाही, तर तो रमाच्या हाती कसा पडला. तेव्हा रेवा म्हणते की अभि आय एम सॉरी, पण त्या फोटोची काच फुटली होती आणि तो फोटो बाहेर काढला होता, तो रमाच्या हातात कसा गेला ते मला माहिती नाही. वाऱ्याने उडून तो कसा रामाच्या हातात गेला हे मला काहीच माहीत नसल्याचे आता रेवा आभ्याला सांगते. तर आभ्या म्हणतो मी जर तुला तो फोटो दिला नसता तर हे सगळं घडलंच नसतं. तर रेवा म्हणते बरोबर आहे अभिजित तुझं, आपण या विषयावरती नंतर बोलू आणि आता आजींना उपाशी ठेवणं बरं नाहीये, त्यांचं वय झालं ना. तर लगेचच रेवा ते खाण्याचे पदार्थ घेऊन तेथून निघून जाते. तर आभ्याला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता दरवाजात अक्षय हा रामाची दरवाजा उघडण्याची वाट बघत असतो. तर इकडे दरवाजाला टेकून रमा ही रडत असते. तर इकडे आता अक्षय रामाला म्हणत असतो की रमा तू प्लीज दरवाजा उघड. तर मंगला मावशी आणि कावेरी हे रामाला समजावत असतात.
कावेरी रामाला म्हणते की रामा हे बरं दिसतं का? तर रामा म्हणते की मला कोणाचंच ऐकायचं नाहीये आता. रामा म्हणते की ते वाट बघतील आणि परत जातील. तर अक्षय म्हणतो की मी नाही जाणार, जगाच्या अंतापर्यंत मी वाट बघत इथेच थांबेन रामा. तर रामाच्या डोळ्यात पाणी येत असतं. तर आता खूप वेळ झाल्यानंतर अक्षयसुद्धा तेथून जाण्यासाठी तयार नसतो. त्यानंतर रमा ही नाविलाजाने दरवाजा उघडते. तर अक्षय रामाला म्हणतो की रामा अगं असं नसतं करायचं, तुझा गैरसमज झालाय, मला समजून घे. तर रमा म्हणते की आता मला काही समजून घ्यायचं नाही आणि आता माझ्या मनात तुमच्यासाठी कोणतीच जागा उरलेली नाही. तेव्हा अक्षय पुन्हा रामाला समजावू लागतो. तर रमा म्हणते की आता तुमचा हक्क माझ्यावरती राहिलेला नाहीये. तर आता इकडे सीमासुद्धा रमाला फोन करते. तेव्हा रमा मला म्हणते की तुम्ही यांना बोलावून घ्या आणि आता मी परत नाही येणार. तेव्हा सीमा फोन कट करते आणि सीमाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तर अक्षय हा तिथेच रमाच्या घराच्या दरवाजासमोर बसून रमाची दरवाजा उघडण्याची वाट बघत असतो. तर आता रमाचा गैरसमज अक्षय कसा दूर करतो आणि रमाला पुन्हा कसे घरी घेऊन जातो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.